रेसिपीच्या स्टेप्स नीट फॉलो केल्या तर तुमचा नारळी भात नक्की चांगला होईल। तांदूळ शक्यतो लांब आणि जुना घ्यायचा म्हणजे तो मोकळा शिजतो। हा मी बासमती घेतलेला आहे। ह्या वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी ओलं खोबरं। वाटी तुम्ही कोणतीही घ्या पण ती सेम ठेवायची मापासाठी। 1 वाटी तांदूळ मी घेतला होता, तो अर्ध्या तासापूर्वी धुवून ठेवलेला आहे। आता आपण भात शिजवणार आहोत। कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे, त्याच्यावर 5-6 लवंगा घालायच्या आहेत। भात थोडा परतून घ्यायचा आहे आणि 1-2 वाट्या असं पाणी घालून भात शिजवून घ्यायचा आहे। 5-6 लवंगा तुपात तळल्या गेल्यात। तांदूळ हलक्या हाताने तांदूळ थोडासा परतून घ्यायचा। 2 वाट्या पाणी, थोडंसं मीठ, 3 शिट्ट्या देऊन भात शिजवून घेऊयात। थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घेऊ आणि त्याच कढईमध्ये सारण बनवू। गूळ, ओलं खोबरं सेम वाटी वापरली की प्रमाण बरोबर येतं। गुळाला पाणी सुटेपर्यंत हे मिक्सचर परतून घ्यायचं। नारळी भात आगोड करू नका बरं का, तो अजिबात चांगला लागणार नाही। मिक्सचर तयार आहे। भात गार करून घेऊया। सुंदर शिजलाय भात। गार झालेला भात सारणामध्ये मिक्स करू। सुंदर दिसतोय ना भात। आता 2 वाफा देऊयात। पहिली वाफ थोडासा ढवळूयात। दुसरी वाफ ड्रायफ्रुट्स घालूयात, केशर आणि वेलदोड्याची पावडर। गॅस बंद करूया। भात लगेच खायला घ्यायचा नाही, 10 मिनिटं तसाच झाकून ठेवायचा म्हणजे तो मुरतो। अप्रतिम नारळी भात तयार। नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। एन्जॉय। कमी साहित्यामध्ये नारळाची खुटखुटीत वडी। असे शीग लावून 3 वाट्या खोबरं खोवून किंवा खरवडून घेतलं आहे। ह्याच वाटीने 2.5 वाट्या सपाट आपण साखर घेणार आहोत, खोबऱ्यापेक्षा थोडंच कमी। 1 लिटर दुधाची साय आणि थोडंसं दूध यांनी वडीला सुंदर चव येते। दूध आणि साय ढवळून घेऊन मिश्रणात ऍड करू। असंच ढवळून 10 मिनिटं ठेवायचं आहे म्हणजे साखर विरघळायला सुरुवात होते। ज्या ताटामध्ये वड्या थापायच्या त्या ताटाला आपण तूप लावून घेणार आहे म्हणजे वड्या चिकटणार नाही। वा, हवं तो तसं मिश्रण तयार झालं। साखर विरघळायला लागलीये। गॅसवर ठेवूया। मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचंय। मिश्रण घट्ट झालंय पण अजून वडी पडण्या इतकं झालेलं नाही। ह्या स्टेजमध्ये वेलदोड्याची पूड घालूया। वडीचं मिश्रण तयार आहे। केशर, गॅस बंद केलाय। मिश्रण ढवळून ताटात ओतू। गोळा झालाय की नाही हे बघा। गरम असल्यामुळे फूड ग्रेडच्या प्लास्टिकच्या पिशवीने मिश्रण पसरवणार आहोत। वाटीने पण पसरवा। मिश्रण असं व्यवस्थित पसरून घ्यायचं। वड्या जास्त मोठ्याही करू नयेत, जास्त छोट्याही करू नयेत, मीडियम साईज। अप्रतिम वड्या तयार। नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा। एन्जॉय।